नमस्कार मंडळी, आपण बनवतोय काजू बिर्याणी। याकरता 2 तास आधीच बासमती तांदूळ भिजत घालावे। यात शिजवताना आपण घालतोय खडे मसाले। समिस्तोवर हा भात कढईमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये शिजवावा, म्हणजे आपल्याला हवा तेवढा मोकळा किंवा घट्ट आपण करू शकतो। याची पूर्वतयारी म्हणजे कांदा बारीक उभा पातळ चिरून घ्यायचा, कढईमध्ये थोडेसे काजू तळून घ्यायचे। त्यानंतर याच तेलामध्ये आपण कांदा पण तळून घेणार आहोत। यात तळलेला कांदा जरा काळसरच असतो आणि तो क्रिस्पी असतो। जर तुम्हाला आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता। आता आपण करूया ग्रेव्हीची तयारी। जितकी जास्त तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्या प्रमाणात दही घ्यायचं। आता या दह्यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत। यात मी घातले धनेपूड, त्यानंतर जिरेपूड, तिखट, तिखटाचं प्रमाण चवीनुसार घ्यायचं, मीठ, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट ही मी किसून घेतली आहे। मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली तरी चालेल। त्यानंतर कढीपाला, कडीलिंब आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे। आणि आपण जो कांदा तळलेला होता तो कांदा आणि थोडे काजू आणि कांदा मी बाजूला काढून ठेवलेले आहेत। आणि यात अर्धे लिंबू पिळून घ्यायचं। आता हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया। आता एका मोठ्या कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करणार। कढईमध्ये तेल घालायचं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, पातळ उभा चिरलेला कांदा आपण घालणार आहोत। थोडा ब्राऊन होऊ द्यायचा आणि त्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केलेली ती ग्रेव्ही या कांद्यामध्ये घालायची। आपला भात तयार आहे, छान मोकळा झालेला आहे। आता या ग्रेव्हीवर आपण तो भात पसरवणार आहोत। तुम्हाला हवे असेल तर याच्या 2 लेयर किंवा 3 लेयर अशाही करता येतात। प्रत्येक लेयरवर मात्र काजू, कांदा, केसर हे सगळं घालायचं आणि त्यावर परत दुसरी भाताची लेयर आणि ग्रेव्ही घालायची। मी इथे 2 लेयर केलेले आहेत। पहिल्या ग्रेव्हीवर भात घातला, त्यानंतर परत त्यावर ग्रेव्ही घातली आहे। आता या बिर्याणीला दम दिला की आपली काजू बिर्याणी तयार।